नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री महेश भाऊ सूर्यवंशी, गाव वयन, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 850 झाडांचा डाळिंब या पिकामध्ये पहिल्या बहाराची तयारी करत असताना आता आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। मागील 20 दिवसापूर्वी फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपण या प्लॉटचा व्हिडिओ काढलेला होता। 15 डिसेंबर 2025च्या हिशोबाने या बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 60 दिवस झालेले आहे। सुरुवातीचा काय जो म्हणतो आपण वसंत बहारामध्ये म्हणा किंवा डिसेंबरमध्ये जे शेतकरी बांधव पानगळ ही घेत असतात त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचा प्रादुर्भाव व डिसेंबर एंडिंग नंतर जानेवारीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ढगाळ वातावरणाचा सामना डाळिंब उत्पादकांना अजूनपर्यंत करतात किंवा फेस करतात आहे। त्यामुळे डाळिंब या पिकामध्ये स्ट्रेस निर्माण होण्यासाठी फुल निघण्यासाठी स्ट्रेस निर्माण हा करणं खूप गरजेचा असतो आणि अशा वेळेस आपण सी बायोकडनं विविध उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। तर मी महेश भाऊंना विचारेल की आपण कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला आणि आपल्याला रिझल्ट कसे वाटले। रिझल्ट एकदम चांगले वाटले। श्रीबायो या कंपनीचे आम्ही MSK, न्यूट्रिक्स रेड, C999 आणि महाफ्लोरा हे प्रोडक्ट वापरलेले आहे। आणि बेसल डोसच्या माध्यमातून आपण काय काय यूज केलं आहे? क्रिया पावडर, अजून इंडी रूट हे प्रोडक्ट वापरले। डाळिंब उत्पादकांनी मागील 2 ते 3 महिन्यापासून म्हणजे स्वतः महेश भाऊंनी सुद्धा रेस्ट बहारामध्ये आपण आंब्या बहार धरण्याच्या हिशोबाने आपण सुरुवातीपासून फवारणींचं नियोजन हे ठेवलेलं होतं। आपण रेस्ट बहारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या फवारणी ह्या घेतल्या होत्या आणि बहार पकडल्यानंतर आपण ज्यावेळेस आर्लीमध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज ही फार महत्त्वाची आहे, जी प्राकृतिकदृष्ट्या आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे। पण या प्लॉटला 60 ते 65 दिवस झाल्यानंतर तरीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस ही मागच्या 20 दिवसापूर्वी फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत होती तर आपल्याला सेटिंग या पद्धतीमध्ये दिसते। आपण ज्यावेळेस बहार पकडला त्यावेळेस आपण बेसल डोसमधून इंडिरूट प्रोमयुक्त खतांचा वापर व क्रिया पावडर 25 ग्रॅम प्रति झाड याचा वापर केलेला आहे। ज्यावेळेस आपण बहार म्हणजे पानगळ घेतली त्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून MSK हॉर्टिफ्लोरा, MSK न्यूट्रिक्स एलेस, त्यानंतर क्रिया पावडर, त्यानंतर आपण नोवोफॉस अशा विविध उत्पादनांचा वापर ठिबकच्या माध्यमातून केलेला आहे। जर आपण या बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला बघू शकतात की सेटिंग ही दिसू राहिली आणि त्यानंतर जी निघणारी पाठीमागचा जो बॅकअप आहे आपला मादीचं जे प्रमाण आहे हे संपूर्ण आपल्याला अंगठ्यासारखं हे दिसू शकतं। या पद्धतीमध्ये आपण बघू शकतात की जरी सुरुवातीच्या काळामध्ये मधमाशी ही कमी होते, ज्यावेळेस आपण मधमाशी ही फुलांना टच होते त्यावेळेस सेटिंग ही फास्ट होत असते। पण सुरुवातीची 2-5% मादी ही गळाल्यानंतर सुद्धा जो पाठीमागचा जो बॅकअप आहे तो या पद्धतीमध्ये स्ट्रॉंग या पद्धतीमध्ये निघतो आहे। जर आपण व्यवस्थित बघू शकतात या पद्धतीमध्ये आपण फ्लावरिंग आणि सेटिंगची पोझिशन बघू शकतो आणि वरून स्प्रेच्या माध्यमातून आपण सी प्लॅटिनो, MSK, न्यूट्रिक्स एलेस अशा विविध उत्पादनांचा वापर सी बायोकडनं केलेला आहे। तर मी आंब्या बहारामध्ये खास करून जे शेतकरी बांधव पानगळीनंतर फुलं निघण्यासाठी प्रयत्न करतात ते किंवा फुलं हे कमी निघू राहिले तर अशा वेळेस आपण श्री बायोकडनं विविध उत्पादनांचा जो वापर केला तर नक्की आपल्याला या पद्धतीमध्ये सेटिंग ही जाणवेल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।